राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केलं अभिनंदन व सत्कार। अजितदादा पवार यांच्याकडे आमदार दत्तात्रय भरणे यांना व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यासाठी आनंद चंदनशिवे यांनी केली मागणी। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागरे या निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्याकडून विधानसभा 2024च्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्याबद्दल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच निळी टोपी शाल बुके देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी सत्कारवेळी आमदार दत्तात्रय भरणे, आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील कार्यकाळामध्ये विविध विभागाच्या मंत्रिपदी कामे केले असून त्यांचा अनुभव पाहता शहर जिल्ह्यातील पक्षवाढीबरोबरच पालकमंत्रीपदी असताना विकास कामाकरता भरपूर निधी उपलब्ध करून दिला। महापालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवार यांच्याकडे आमदार दत्तात्रय भरणे यांना, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार विजयकुमार देशमुख यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा गटनेते आनंद चंदनशिवे यांनी मागणी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, सोलापूर महानगरपालिकाचे नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख, युवा नेते प्रतीक चंदनशिवे, धीरज वाघमोडे, जमीर पटेल इत्यादी उपस्थित होते। सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची सुद्धा आम्ही माझ्यासोबत गणेश पुजारी आणि आम्ही शिष्टमंडळासह या ठिकाणी इरफान शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट आम्ही घेतलेली आहे। या भेटीचा संदर्भ असा आहे की इंदापूरचे आमदार आदरणीय दत्तामामा भरणे यांना मंत्रिमंडळात समावेश करून घ्या आणि सोलापूरचे शहर उत्तर विधानसभेचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मला की 5व्यांदा विधानसभेसाठी या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांनासुद्धा सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्याचबरोबर मंत्री या ठिकाणी समावेश करून घेण्याबाबत या दोन्ही फडणवीस साहेबाला आणि आदरणीय अजितदादांना भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे की दोन्हीही व्यक्तींना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्याबाबत या ठिकाणी आम्ही दिलं आणि राज्यामध्ये भरघोस अशा पद्धतीनं मतदान जनतेने या ठिकाणी करून माहितीला पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ता हातात देण्याचं काम केलं। त्यानिमित्तानं त्या दोन्ही या ठिकाणी अजितदादा आणि फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना आम्ही या निवेदनाद्वारे या ठिकाणी अशी विनंती केलेली आहे। तर ह्याच्याबद्दल अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी सकारात्मक या ठिकाणी विचार करून तुमच्या मागणीचं अशा पद्धतीचं आश्वासन अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे।